वह सुबह हो चुकी है। गुड मॉर्निंग, वेलकम टू माय व्लॉग। तो अब आज हमको हाउस ड्रेस है, इसे हमने हाउस ड्रेस पहना है। हमारी तैयारी हो चुकी है और अभी हम कर रहे देव का क्या बोलते हैं, नाम स्मरण करने वाले। तो चलो गाइस चलते हैं। ओम कृष्णाय वासुदेवाय हरे परमात्मने प्रणदाकेशनाशाय गोविंदाय नमो नमः। ओम नमो भगवते वासुदेवाय नमः। ओम नमो भगवते वासुदेवाय नमः। श्री स्वामी समर्थ। ओम ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चे। ओम ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चे। ओम नमः शिवाय। ओम नमः शिवाय। ओम त्र्यंबकं यजामहे सुगन्धिं पुष्टिवर्धनं दुर्गावरदानं मृत्युर्मोक्षमामृतात्। यहाँ पे बन चुके हैं सिंपल आलू मटर की सब्ज़ी और रोटी टिफ़िन के लिए। अरे स्पेक्स रह गए। रुको पहले मुझे पूछना तो। हेलो गाइस, तो अभी हम जा रहे हैं स्कूल के लिए। तो स्कूल के आने के बाद मिलते हैं। हॅलो गाईज, तर आज मला आमच्या दुसऱ्या घरी डब्बा द्यायचा आहे. तर मी बटाटा वाटाण्याची भाजी करणार आहे काळ्या मसाल्याची. ठीक आहे, तर त्यासाठी मी इथं थोडीशी कोथिंबीर, पहिले तर कांदा चिरून छान भाजून घेतला आहे. त्याच्यानंतर आलं लसूण आणि खोबरं पण भाजून घेतलं आहे. आणि नंतर हरभऱ्याची डाळ, थोडेसे तांदूळ आणि कोथिंबीर. ठीक आहे, आता मी हे सगळं मिक्सरमधून दळून पेस्ट तयार करणार आहे बारीक. तर मी आता सगळा मसाला व्यवस्थित दळून घेतलेला आहे. हा काळा भाजलेला कांदा, त्याच्यानंतर लसूण, खोबरं आणि आलं ह्याची पेस्ट, त्याच्यानंतर ही डाळ तांदूळ ह्याची पेस्ट. तर आता मी ठेवलं आहे मोठं पातेलं, त्याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकून घेऊ. आणि मग पहिले फक्त बटाटे थोडेसे तेलामध्ये परतून घेऊ.
थोडेसे बटाटे तेलामध्ये परतून घेऊया. पातेल्यामध्ये मी थोडंसं तेल टाकलं आणि त्याच्यामध्ये आलं लसूण थोडीशी पेस्ट ॲड केली, कारण ऑलरेडी मसाल्यामध्ये मी आलं लसूण भरपूर घातलं. आता त्याच्यामध्ये ॲड करूयात थोडेसे घरचे मसाले, गरम मसाला, लाल मिरची आणि थोडंसं पाणी ॲड करून म्हणजे मसाले आपले जळणार नाही. मसाले बारीक गॅसवर छान परतून घेऊ. आणि मी इथं ऑलरेडी वाटाणा बॉईल करून घेतलेला आहे. आपले मसाले छान परतून झाले आहेत. आता त्याच्यामध्ये ॲड करू धने, लसूण, खोबरं आणि आल्याची पेस्ट. जास्त फ्राय करण्याची गरज नाही, कारण ऑलरेडी आपण हे सगळं तेलामध्ये व्यवस्थित भाजून घेतलं. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये ॲड करू काळा दळलेला कांदा. हे व्यवस्थित परतून घेऊ. आता आपण याच्यामध्ये ॲड केले भाजलेली हरभरा डाळ, तांदूळ आणि बाकीचे आता छान पूर्ण मिश्रण पूर्ण फ्राय होऊस्तर परतून घेऊ. तर आपला मसाला छान परतून झाला आहे. आता त्याच्यामध्ये आपण ॲड करू बॉईल केलेले वाटाणे आणि बटाटे. ठीक आहे. पहिले याला एक उकळी येऊ देऊ आणि मग त्याच्यानंतर त्याच्यामध्ये उकळीमध्ये बॉईल केलेले वाटाणे टाकून घेऊ, कारण ऑलरेडी वाटाणे खूप बरोबर शिजलेले आहेत, नाहीतर जास्त त्यांचा गाळ होऊन जाईल. ठीक आहे. तिथं का स्कूल छूट गए और मेरी बहन आ रही है और मेरा चश्मा ग्राउंड पे ही गिर गया आज. तो गाइस अभी हम स्कूल से आ चुके हैं और अभी थोड़े 5 राउंड मार रहे थे साइकिल. चलो और ये भी बारी है. यहाँ पे और आज मेरी गाइस आज मेरी बैग फट गई थी मतलब स्कूल में, तो इससे पापा ने मुझे बैग नहीं वहीं पे मेरे थी पर ना वो मैंने रख दी थी. मैंने दूसरी बैग ले ली थी तो इसको देती. त्यामध्ये ॲड केले आपण बारीक मोठ्या चिरलेल्या हिरव्या मिरच्या. त्याच्यामध्ये ॲड केली व्यवस्थित परतून घेऊया. तर याच्यामध्ये आपण चिरून घेतलेले व्हेजिटेबल्स त्याच्यामध्ये आहेत बटाटे, वांगे आणि टोमॅटो आणि कोथिंबीर पण ॲड केलेली आहे. त्याच्यामध्ये ॲड केले लसूण आणि हिरव्या मिरचीची बारीक पेस्ट कुटलेली. त्याच्यात ॲड केली हळद, धना पावडर आणि आता जाते कटिंग केलेले व्हेजिटेबल. कढ़ाई इधर दी ऊपर ले ऐसी जोड़े वांगा पड़ रही है. कमी जास्त कर गॅस थोडा थोडीशी होय, बस. कालायला येऊ दे.
हा बारीक केलेला शेंगदाण्याचा कूट आपण याच्यामध्ये ॲड करणार आहे. खूप सिंपल आणि साधी भाजी आहे. फक्त हिरवी मिरची, लसूण, बाकी कोणतेच बाकीचे मसाले ॲड केलेले नाही. वाशी राहणार का तिखट मिरची ना वाशी राहणार का तुमले